मुद्दा मराठा आरक्षणाचा. जरांगे पाटलांचं उपोषण संपलेलं आहे. त्यांनी एक नवीन डेडलाईन दिलेली आहे सरकारला. जसजशी ती सरकारची डेडलाईन जवळ येत राहील तसतसं सरकारवरचं प्रेशरही वाढत राहील. दुसऱ्या बाजूला राऊतांसारखे नेतेही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सरकारच कदाचित त्या डेडलाईनच्या पर्यंत राहणार नाही किंवा त्याच्यानंतर 2 दिवस आधी सरकार निघून जाईल. काही असो, राजकारण हा एक पार्ट आहे. म्हणजे सरकारी पक्ष जो आहे, विशेषतः भाजपचा प्रयत्न किंवा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, ते एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक त्या नॅरेटिव्हला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा झाला राजकारणाचा पार्ट. मी आज त्याच्यावर जाणार नाही. आज माझा फोकस कम्प्लिटली मराठा आरक्षणाची जी कायदेशीर बाजू आहे, जी कायदेशीर बाब आहे, त्याच्यावर आपण फोकस करूया. कारण माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा पार्ट हा मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू हीच आहे. सध्या लेटेस्ट मराठा आरक्षणाबद्दल लेटेस्ट काय घडलेलं असेल तर शिंदे फडणवीस सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे. क्युरेटिव्ह पिटिशन हे रिव्ह्यू पिटिशनपेक्षा थोडंसं वेगळं असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे. मीही ज्यांच्याशी चर्चा केली, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही मोजके मुद्दे असतील, महत्त्वाचे 2-3 मुद्दे असतील किंवा 4-5 मुद्दे असतील, ज्याच्यावर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर रिव्ह्यू करेल, त्याच्यावर परत एकदा निकाल देईल, ते विचारात घेईल. सुप्रीम कोर्टानं सध्या तरी एवढंच सांगितलेलं आहे की ठीक आहे, आम्ही तुमची क्युरेटिव्ह पिटिशन ऐकून घेऊ आणि ते लिस्ट करू. फक्त ते कधी करू, त्याची टाईमलाईन काय असेल, त्याची वेळ काय असेल, याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे. फक्त सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर केलं आहे की आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन हे ऐकून घेऊ. त्याच्यामुळं सध्याची महत्त्वाची जी बाजू आहे त्याच्यातली, तर ती एवढीच आहे की सरकारचं क्युरेटिव्ह पिटिशन ऐकलं जाईल. त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय असेल की ज्याच्यावर आपल्याला उत्सुकता असू शकते आणि शिंदे सरकारचा सुद्धा त्याच्यावर थोडंसं भर असेल. आणि फक्त शिंदे सरकारच नाही तर सगळ्यांनाच जो एक आशावाद वाटतो तर त्या तेवढ्या एका पिटिशनमुळं आहे. तर असं होऊ शकतं की सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करत असताना जे 4-5 मुद्द्यांचा निकाल दिलेला होता आणि जो सुप्रीम कोर्टाच्या समोर ते मुद्दे होते, त्याच मुद्द्यावर परत एकदा, त्याच्यातल्याच काही प्रमुख मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट परत एकदा निकाल देऊ शकतं. त्याच्यामुळं ते 4-5 मुद्दे कुठले होते की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट हे गृहीत धरू शकतं किंवा त्याच्यावर निकाल देऊ शकतं, त्याच्यावर आता आपण थोडासा फोकस करू, त्याला थोडंसं डिटेलिंगमध्ये जाऊ. तुम्हालाही कदाचित हे सगळा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला त्याच्यातनंही अंदाज येईल की हां, हे 2 मुद्दे आहेत किंवा हे 3 मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला आशा वाटू शकते किंवा उत्सुकता वाटू शकते. सुप्रीम कोर्टासमोर 2018 SCBC ॲक्ट, ज्या कायद्याच्या अंतर्गत मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं, 16% आरक्षण दिलं गेलं, जो कायदा महाराष्ट्र सरकारनं पास केला, तो कायद्याला हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज दिलं गेलं. चॅलेंज देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे जयश्री पाटील. तुम्हाला थोडीशी जर डिटेलिंग माहिती त्याच्यातली असेल तर जयश्री पाटील ह्या गुणरत्न सदावर्तेच्या पत्नी आहेत. एवढं सगळं चॅलेंज दिल्याच्या नंतरसुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा हा टिकला. पण तो जसाही सुप्रीम कोर्टात आला तर सुप्रीम कोर्टामध्ये मात्र तो कायदा टिकला नाही. सुप्रीम कोर्टानं अतिशय कडक शब्दामध्ये, खूप स्पष्टतेसह तो कायदा रद्द ठरवला. त्या कायद्याचा पूर्ण जो निकाल आहे किंवा त्याच्यावरचा जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे, तो आत्ता नेटवर उपलब्ध आहे. जवळपास 550 पानांपेक्षा जास्त तो निकाल आहे. तो तुम्ही मुळातून वाचू शकता आणि तो जाऊन पाहूही शकता. त्याच्यातले जे महत्त्वाचे 4-5 मुद्दे होते ज्याच्यावर सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे निकाल दिला, तर ते आपण आत्ता पाहूया. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य आणि तो पहिला मुद्दा कुठला होता तर मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये आरक्षण द्यावं अशी एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती आहे का, हा सुप्रीम कोर्टासमोरचा पहिला मुद्दा होता निकालाच्या वेळेस. आणि सुप्रीम कोर्टानं याबद्दल अगदी क्लॅरिटीनं त्यावेळेस असं स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना 50%ची मर्यादा जी आरक्षणावरची आहे, ती मर्यादा ओलांडून मराठ्यांना 16% आरक्षण द्यावं किंवा आरक्षण द्यावं, अशी कुठलीच एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नसल्याचं सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे.
आता काय होतं की याच्यात एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती म्हटल्याच्या नंतर आपल्यासमोर मराठा समाजाचे निघालेले मोर्चे, मराठा संघटनांनी काढलेले मोर्चे, शांततेत निघालेले मोर्चे, त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं 2 वेळेसचं झालेलं उपोषण, त्याच्यातल्या पहिल्या उपोषणाच्या वेळेस पोलिसांनी केलेला लाठीमार, त्याचे टीव्हीवर पाहिलेले दृश्य, हे असं सगळं, त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचा केलेला दौरा, त्याला मिळालेला लाखोंचा प्रतिसाद, त्याच्यानंतर आत्ता चाललेला राजकीय धुराळा सगळा, हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की आणखी कुठली महाराष्ट्रात एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती हवी आहे की मग ही परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी असेल तर मग अजून कुठली परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी असते, असा साहजिक प्रश्न तुमच्या मनासमोर किंवा तुमच्यासमोर निर्माण होऊ शकतो, माझ्यासमोरही होऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टाच्या मात्र अशी कुठलीच परिस्थिती, ही एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीनं नाही आहे. आता एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती सुप्रीम कोर्टाच्या समोरची कुठली असू शकते त्याची स्पष्टता मात्र नाही आहे, त्याची चर्चाही फारशी कुठं होताना दिसत नाही आहे. पण हे सुप्रीम कोर्टानं फार क्लिअर केलेलं आहे की SCBC ॲक्ट 2018 घटनेच्या कलम 16नुसार जो मराठा कायदा आहे तो कायदा हे समानतेच्या तत्वाचा भंग करतं, हेही सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस क्लिअर कट सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर कुठलीही असामान्य परिस्थिती नसताना 50% मर्यादा ओलांडणं हे घटनेच्या कलम 14 आणि 16चा भंग ठरतं, हेही सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस क्लॅरिटीनं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठलीही एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती आहे अशी स्थिती त्यावेळेस तरी सुप्रीम कोर्टाला दिसलेली नव्हती. त्याच्यामुळं आत्ता ज्यावेळेस परत सुप्रीम कोर्टाच्या समोर सरकार गेलेलं आहे तर त्यावेळेस त्याची सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं असेल ते पाहणं खरंच औत्सुक्याचं आहे. सुप्रीम कोर्टासमोर जो दुसरा प्रश्न आहे आणि जो दुसरा प्रश्न त्यावेळेस होता आणि तो आत्ता पण आहे, तर तो दुसरा प्रश्न असा होता की सरकारी नोकऱ्यामध्ये मराठ्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व आहे की नाही आहे. हा एक प्रश्न जो आहे कदाचित मला असं वाटतं की एवढ्या एका मुद्द्याला धरून मराठा आरक्षणाची मागणी केली जाते आणि मराठा आरक्षणाचा मुद्दाच मुळात जो ज्यानं जोर पकडला म्हणता येईल, जो जास्त पॉप्युलर झाला, त्याचं कारण एक मूळचं कारण हा मुद्दा आहे की मराठ्यांचं नोकऱ्यामध्ये, सरकारी नोकऱ्यामध्ये पुरेसं प्रमाण आहे की नाही, हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक आर्ग्युमेंट तुम्हाला आत्ताही बऱ्याच वेळेस ऐकायला मिळतं की भाषणामध्ये, मराठा संघटनांच्या भाषणामध्ये, त्यांच्या नेत्यामध्ये की मराठ्यांच्या मुलाला 90% पडलेले असतात पण त्याला ॲडमिशन भेटत नाही किंवा त्याला नोकरी नाही, त्याला नोकरीची खात्री नाही. पण दुसऱ्या एका कॅटेगरीचा मुलगा असतो किंवा मुलगी असते, तिला मात्र 70% पडलेले असतील तरीही तिला मात्र प्रवेश मिळतो किंवा तिला नोकरी मिळते. सुप्रीम कोर्टाच्या समोर ज्यावेळेस हा मुद्दा गेला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर केलेलं आहे की नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व हे पुरेसं प्रतिनिधित्व आहे. सुप्रीम कोर्टानं हेही स्पष्ट केलं आहे की ग्रेड A, ग्रेड B, ग्रेड C आणि ग्रेड D या 4ही ग्रेडमध्ये मराठा समाजाचं पुरेसं प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये आहे, हे सुप्रीम कोर्टानं खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर मराठा समाजाला त्यांचं स्वतःचं एवढं प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये आहे याचा अभिमान वाटला पाहिजे, हेही सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे, त्याचं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आता काय होतं की ह्या नोकऱ्यांच्या संदर्भानं एक गोष्ट जी खूप असं ऐकायला मिळते की मराठ्यांची लोकसंख्या जी आहे ती 52%. मला वाटतं जरांगेंचंच 2 दिवसापूर्वी वक्तव्य होतं की मराठ्यांची लोकसंख्या ही 52% आहे आणि त्या प्रमाणात आम्हाला नोकरीचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. खरं तर जनगणना झालेली नाही, जनगणना करा म्हणून विरोधी पक्षांनी रान उठवलेलं आहे. तुम्ही बिहारचा मुद्दा अजूनही पाहत आहात, पण सरकारमध्ये ती हिंमत नाही आहे की लोकसंख्येची जनगणना होईल आणि त्याच्यातनं खरं वास्तव समोर येईल. असं नसताना सुद्धा तो मुद्दा समोरच येतो की लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला ते प्रतिनिधित्व हवं आहे. सुप्रीम कोर्टानं हे खूप स्पष्टपणे सांगितलं हा मुद्दासुद्धा की नोकऱ्यांमध्ये मराठ्यांचं जे प्रमाण आहे ते पुरेसं आहे की नाही हेच महत्त्वाचं आहे, ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे की नाही हे गौण आहे. तुम्ही हे लक्षात असू द्या, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की प्रतिनिधित्व पुरेसं आहे का, तर आहे, आणि ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे का, तर तो मुद्दा त्यांचं म्हणणं आहे की ते गौण आहे, त्याला फारसं काही महत्त्व नाही आहे. हे सांगत असताना सुप्रीम कोर्टानं आधार कशाचा घेतलेला आहे तेही खूप मजेशीर आहे
सुप्रीम कोर्टाचा आधार, सुप्रीम कोर्टाचं हे जे काही सगळं म्हणणं आहे ते गायकवाड कमिशननं जो डाटा गोळा केलेला आहे, ज्या गायकवाड कमिशनच्या रिपोर्टच्या आधारावरच मराठ्यांना 16% आरक्षण दिलं गेलं, त्यांना मागास ठरवलं गेलं गायकवाड कमिशनच्या रिपोर्टनुसारच. त्याच्यामध्ये जो डाटा उपलब्ध करून दिला गेलेला आहे सरकारच्या वतीनं, गायकवाड कमिशनच्या वतीनं, जो सुप्रीम कोर्टाच्या समोर आला, त्यातला डाटा पाहिल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने हे मत व्यक्त केलेलं आहे की मराठ्यांचं नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व हे पुरेसं आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण टिकवू नये, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणं हे गरजेचं आहे असं नाही, हे पुरेसं आहे का एवढं फक्त पाहावं, एवढं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे दुसरा मुद्दासुद्धा जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो सुद्धा सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं निकाली काढलेला आहे. आता जो तिसरा सुप्रीम कोर्टाच्या समोर त्यावेळेसही मुद्दा होता आणि आत्ता जरांगे पाटलांच्या समोरसुद्धा त्यांच्या भाषणातही तो मुद्दा येतो. जी गायकवाड कमिशन, त्याच्यानंतर संदीप शिंदे कमिटी किंवा सरकार जो दावा करत आहे की आम्ही मराठा समाजाला नुसतंच आरक्षण देणार नाही आहे, तर आम्ही टिकणारं आरक्षण देऊ आणि आमचा प्रयत्न टिकणाऱ्या आरक्षणासाठी असेल. त्याच्यासाठी अक्षरशः म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भर सभेमध्ये शिवाजी महाराजांची शपथ वगैरे घेतली. तर ते खरं तर म्हणजे त्यांनी खूप मोठं राजकीय धाडस केलं असं मला वाटतं. पण त्यांच्या ह्याच्यातही येतं की मराठा हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत की नाही आहेत, हा तो तिसरा मुद्दा होता जो सुप्रीम कोर्टाच्या समोर आलेला होता. आणि हा आणखी एक मुद्दा आहे की ज्याच्यासाठी भरपूर काही धडपड केली जाते की मराठा हे मागास आहेत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि हे होत असताना त्याच्यासाठी वेगवेगळे आयोग नेमले जात आहेत आणि त्या आधारावर मराठ्यांना मागास ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे त्याच्यातलं, तर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की मराठा समाज हा मागास नाही आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हा मागास नाही आहे. उलट मराठा समाजानं खुल्या स्पर्धेमध्ये यश मिळवलं आहे हे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर इंजिनिअरिंग, मेडिकल आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यांचं जे प्रमाण आहे ते दुर्लक्षित करता येण्यासारखं नसल्याचंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. ओपन कॅटेगरीतून, ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातून मराठा समाजाचे 15.52% IAS, 27.85% IPS आणि 17.97% IFS म्हणजे जे फॉरेन सर्व्हिसमधले आहेत. एवढ्या जागा ह्या मराठा समाजाच्या कॅन्डिडेट्सनं मिळवलेल्या आहेत. त्यांचं नोकरीतलं प्रमाण एवढं आहे हे सुप्रीम कोर्टाच्या आकडेवारीतनं समोर आलेलं आहे. हे गायकवाड कमिशननंच ही आकडेवारी सुप्रीम कोर्टाला दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याच आकडेवारीवर सांगितलं आहे की हे आकडेवारी सिद्ध करते की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एज्युकेशन वाईज हा मागास नाही आहे. का, तर ही आकडेवारी त्यांच्यासमोर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो ज्या मार्किंग सिस्टीमचा आधार गायकवाड कमिशननं घेतलेला होता, ती मार्किंग सिस्टीमसुद्धा त्याच्यावर फुल्ली मारलेली आहे सुप्रीम कोर्टानं. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टानं गायकवाड कमिशनच्या आधारेच मराठा समाज हा मागास नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. एवढंच नाही तर एक गोष्ट लक्षात असू द्या, जवळपास आत्ता जेवढे आयोग नेमले गेलेले आहेत त्यातल्या जवळपास मला वाटतं 6 मागासवर्ग आयोग नेमले गेले आणि 6 पैकी सगळ्या बहुतांश जे नॅशनलचे आयोग होते त्यातल्या बहुतांश आयोगांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठे हे मागास नाही. त्यातले 3 आयोग तर नॅशनल आहेत की ज्यांनी हे स्पष्ट केलेले की मराठा ही एक प्रोग्रेसिव्ह जात आहे, मराठा हे एक प्रोग्रेसिव्ह समाज आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं नॅशनलचे जे आयोग आलेले आहेत त्याचंही महत्त्व आहे. त्याच्यावर मधल्या काळामध्ये बरंचसं बोट ठेवलं गेलं की हे आयोग कुणाच्या काळात होते. फडणवीसही म्हणत होते की हे पवारांच्या काळात आलेले होते किंवा हे त्यावेळेस सरकार कुणाचं होतं, काँग्रेसचं राष्ट्रवादीचं होतं. तर तोही लक्षात असू द्या की 3 नॅशनलचे आयोग त्यांनी हे स्पष्ट आणि क्लिअर केलेलं आहे की मराठे हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हे मागास नाही आहेत. जो दुसरा किंवा तसा अर्थानं चौथा जो मुद्दा होता सुप्रीम कोर्टाच्या समोर त्यावेळेसही आणि आत्ताही तो आहे की आत्ताही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आरक्षणावरची जी 50% मर्यादा घातलेली आहे
ती मर्यादा तुम्ही उठवा आणि ती मर्यादा उठवल्याच्या नंतर तुम्ही मराठ्यांना किंवा आणखी इतरांना कुणालाही त्याच्यात आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही ते आरक्षण द्या. पण ती 50% मर्यादा तुम्ही उठवल्याच्या नंतरच ते पॉसिबल आहे. त्याच्यामुळंच सुप्रीम कोर्टाच्या समोर हा एक कळीचा मुद्दा होता आणि त्यांनी सांगितलं होतं की इंदिरा साहनीचा जो निकाल आलेला होता त्या निकालाचा पुनर्विचार केला जावा, ते लार्जर बेंचकडं रेफर केलं जावं. हा चौथा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या समोर होता. हा इंदिरा साहनी खटला काय होता? एका वाक्यामध्ये आपण बघूया. इंदिरा साहनी खटला हा होता की त्याच खटल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टानं हे त्यावेळेस स्पष्ट केलेलं होतं की 50% मर्यादा, 50% आरक्षणाची मर्यादा कुठल्याच सरकारला ओलांडता येणार नाही आणि त्याच्यानंतर ज्या सरकारांनी अशी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला ते आरक्षण सुप्रीम कोर्टाकडनं खारिज करण्यात आले, ते फेटाळण्यात आले, ते डिसमिस करण्यात आले, ते रद्द करण्यात आले. ठीक आहे. काही एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती दाखवल्याच्या नंतरच असे काही आरक्षण टिकलेत. उदाहरणार्थ तमिळनाडूचं एक आरक्षण आहे. आता बिहारच्या आरक्षणाचं काय होईल तेही पाहणं गरजेचं आहे. पण इंदिरा साहनी खटल्याचा पुनर्विचार केला जावा, त्याच्यातली 50% मर्यादा ओलांडावी आणि आरक्षणाचा विचार व्हावा अशी मागणी त्यावेळेसही झाली होती आणि त्याच्यावरही सुप्रीम कोर्टानं हे क्लिअर केलं आहे की इंदिरा साहनी खटल्याचा पुनर्विचार करण्याची गरज नाही. कारण इंदिरा साहनी खटल्यामध्ये 9 जजेसच्या बेंचनं 50% आरक्षणाची मर्यादा घालून दिली. लक्षात असू द्या, 9 जजेसचं ते बेंच होतं. त्याने हा निकाल दिलेला आहे की 50% मर्यादा तुम्हाला ओलांडता येणार नाही. आणि आत्तापर्यंत त्या खटल्याच्या विरोधामध्ये ज्यांनी अपील केलं आहे त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर केलं आहे की 9 जजेसनं दिलेला जो निकाल आहे तो अतिशय व्यवस्थित आहे. त्याच्यामुळं इंदिरा साहनी खटल्याचा पुनर्विचार करायला जवळपास माझ्या अंदाजानुसार आतापर्यंत 4 ते 5 वेळेस प्रयत्न झालेत, पण 5ही वेळेस सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे ते फेटाळून लावलेले आहेत. त्याच्यामुळं आत्तासुद्धा ही कॅप उठवा आणि आरक्षणाची मर्यादा उठवा याचा सुप्रीम कोर्ट तरी फार त्याच्यात आशा बाळगावी असं चित्र आहे असं मला दिसत नाही आहे. त्याच्यामुळं जे काही होईल तर सुप्रीम कोर्टामध्ये मात्र हा मुद्दा मात्र त्यांनी क्लिअर केलेला आहे. 5वा मुद्दा आणि तो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो राज्यांना आता दिसतंय की जरांगे पाटलांच्या याच्यानंतरही की परत एक मागास आयोग निर्माण करा, परत मागास आयोगाचा अहवाल घ्या, तो अहवाल आल्याच्यानंतर परत तो एका पर्टिक्युलर जातीला किंवा मराठ्यांना मागास ठरवा असं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या समोर त्यावेळेसही हा मुद्दा आलेला होता आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर तो मुद्दा असा होता की राज्यांना, कुठल्याही राज्याला एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार आता उरलेला आहे की नाही आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये राज्य सरकार काय करतं आहे की राजकीय परिस्थिती निर्माण झाली, काही दबाव आला की ते एखादा आयोग निर्माण करतात आणि सांगतात की ही पर्टिक्युलर जात ही आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण त्याच्या खोलात जात नाही. पण ह्या सगळ्यांच्या दरम्यान 102वी एक घटनादुरुस्ती झालेली आहे. कुठली घटनादुरुस्ती? 102वी नावाची एक घटनादुरुस्ती झालेली आहे आणि ती घटनादुरुस्ती झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की राज्यांना SCBC ॲक्ट किंवा एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार उरलेला नाही. हा अधिकार 102व्या घटनादुरुस्तीनंतर हा अधिकार आता राष्ट्रपतीकडे गेलेला आहे. राष्ट्रपती हे केंद्राच्या सल्ल्यानंच ते करू शकतात किंवा राज्याला एखादं करायचं असेल तर राज्यपालाच्या कन्सल्टेशननंतर राष्ट्रपती त्या पर्टिक्युलर जातीला मागासवर्गीय ठरवू शकतात. पण राज्यांना असा करण्याचा अधिकार 102व्या घटनादुरुस्तीनुसार राहिलेला नाही. याबद्दल जे 5 जजेसचं बेंच होतं सुप्रीम कोर्टाचं मराठा आरक्षणाचा निकाल देत असताना त्या बेंचमध्ये मात्र मतभेद झालेले दिसतात आणि ते मतभेद 2 जजेसचं असं म्हणणं होतं की नाही आहे, राज्यांना हा अधिकार अजूनही आहे की ते एखादी जात मागासवर्गीय ठरवू शकतात. 3 जजेसचं असं म्हणणं होतं की नाही, 102वी घटनादुरुस्तीनुसार आता राज्यांना हा अधिकार उरलेला नाही. आता तो अधिकार पूर्णपणे केंद्र म्हणजेच राष्ट्रपतीकडे गेलेला आहे. त्याच्यामुळं 102वी घटनादुरुस्ती ही सर्वाधिक महत्त्वाची ठरते. 3-2 अशा मतांनी राज्यांना हा अधिकार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलेलं आहे.
याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या की 5 जजेसच्या या निकालाविरोधामध्ये अपील केली गेली, जी अपील सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट देऊन सांगितलेलं आहे की नाही, राज्यांना एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे आणि ते अपीलसुद्धा सुप्रीम कोर्टानं डिसमिस केलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की एखाद्या राज्याला एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार आता राज्यांना आहे की नाही आहे, याचा निकाल सुप्रीम कोर्टानं 1 नाही, 2 नाही तर 3 वेळेस क्लिअर केलेला आहे की असा अधिकार आता राज्यांना राहिलेला नाही. पहिल्यांदा जो मूळचा खटला होता त्यावेळेसही आणि नंतर 2 वेळेस रिव्ह्यूला, म्हणजे जे एक राज्यानं केलं आणि दुसरं केंद्रानं केलं, त्या दोन्ही गोष्टी त्यांनी त्या फेटाळून लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या डिसमिस केलेल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळं अजूनही एखाद्या जातीला आम्ही एका आरक्षणातून दुसऱ्या आरक्षणात टाकू किंवा एखाद्या जातीला एक आरक्षणामध्ये आम्ही मागास ठरवू आणि तिला आरक्षण देऊ, असं कुठलं राज्य, कुठले नेते आता म्हणत असतील तर ते मला स्वतःला असं वाटतं की ते थोडंसं कायदेशीर बाबी तपासूनच ते घेणं गरजेचे आहेत. हा पूर्ण व्हिडिओ, आता हे जे मी तुम्हाला 4-5 मुद्दे सांगितले, याच मुद्द्यांच्या आधारावर क्युरेटिव्ह पिटिशनचा विचार होईल. याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट परत एकदा विचार करेल आणि त्याच्यातनं काय आउटकम येतं हे पाहणं गरजेचं आहे. हा पूर्ण व्हिडिओ बनवत असताना याच्यात काही लिगल गोष्टी आहेत. मी वकील नाही, मी फक्त पत्रकार आहे. मी माहिती फक्त पाहू शकतो, एका एक्सटेंटपर्यंत त्याच्यातली ॲनालिसिस करू शकतो. मूळचा खटल्याचा जो निकाल आहे, मी जो तुम्हाला म्हणालो आहे, तो निकाल तुम्ही परत नेटवर उपलब्ध आहे. ते पूर्णपणे सुप्रीम कोर्टाची आता ती व्यवस्था केलेली आहे. तो तुम्ही मुळातून वाचा. क्लॅरिफिकेशन हवं असेल तर तिथं जाऊन तो तुम्ही पूर्ण बघावा अशी मी तुम्हाला विनंती करेल. याच्यात कुठं काही चूक तुम्हाला आढळत असेल, तुमचं काही ओपिनियन असेल तर तेही त्या कमेंटचं मात्र स्वागत आहे.